नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत हिंदी विषयाचे 30 महत्त्वपूर्ण प्रीवियस ईयर क्वेश्चन। तर चला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, एक भाषा शिक्षक के लिए सर्वाधिक महत्वपूर्ण है। ऑप्शन ए भाषा का आकलन, ऑप्शन बी बच्चों को भाषा प्रयोग के अवसर उपलब्ध कराना, ऑप्शन सी भाषा की त्रुटियों के प्रति कठोर रवैया अपनाना, ऑप्शन डी भाषा की पाठ्यपुस्तक। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, आपल्याला उत्तर द्यायचं आहे। असे आपण एकूण 30 प्रश्न घेणार आहोत। तर 30 प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत। योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, बच्चों को भाषा प्रयोग के अवसर उपलब्ध कराना। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा आणि मित्रांनो ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे, तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। प्रश्न क्रमांक 2, भाषा की कक्षा में एक शिक्षक बच्चों से क्या अपेक्षा करता है। ऑप्शन ए संस्कृत निष्ठ भाषा में ही जवाब दे, ऑप्शन बी बच्चे अपनी मातृभाषा का बिल्कुल भी प्रयोग न करें, ऑप्शन सी बच्चे सवालों के बंधाए जवाब न दे, ऑप्शन डी बच्चे सवालों के बंधाए जवाब दे। प्रश्न क्रमांक 2 उत्तर द्यायचं आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2चं काय राहणार आहे, 30 प्रश्न एकूण घेणार आहोत आणि 30 प्रश्नांची पैकी आपल्याला किती गुण येणार आहे हे पण टॅली करत चलायचं आहे आणि सांगायचं आहे शेवटी। योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, बच्चे सवालों के बंधाए जवाब न दे। प्रश्न क्रमांक 3, भाषा स्वयं में ऑप्शन ए एक नियमबद्ध व्यवस्था है, ऑप्शन बी एक जटिल चुनौती है, ऑप्शन सी एक विषय मात्र है, ऑप्शन डी संप्रेषण का एकमात्र साधन है। ऑप्शन ए बी सी डी। प्रश्न क्रमांक 3 उत्तर द्यायचं आहे। योग्य उत्तर आहे मित्रांनो, भाषा स्वयं में एक नियमबद्ध व्यवस्था है। प्रश्न क्रमांक 4 बघूया मित्रांनो, उत्तर देत चला, आपली प्रॅक्टिस होत चलेल। भाषा का प्रयोग ऑप्शन ए केवल मुद्रित सामग्री में होता है, ऑप्शन बी जीवन के विभिन्न संदर्भों में होता है, ऑप्शन सी केवल परीक्षा में होता है, ऑप्शन डी केवल पाठ्यपुस्तक में होता है। प्रश्न क्रमांक 4 उत्तर आपल्याला द्यायचं आहे। 5 सेकंद आपल्याकडे आहेत। एकूण 30 प्रश्न आहे मित्रांनो, तर 30 प्रश्नाचे आपल्याला उत्तर देऊन स्कोर किती आला ते सांगायचं आहे। योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जीवन के विभिन्न संदर्भों में होता है। भाषा का प्रयोग जीवन के विभिन्न संदर्भों में होता है। प्रश्न क्रमांक 5 बघूया, बच्चे अपने परिवेश में स्वयं भाषा अर्जित करते हैं, इसका एक निहितार्थ यह है कि ऑप्शन ए बच्चों को केवल लक्ष्य भाषा का ही परिवेश उपलब्ध कराया जाए, ऑप्शन बी बच्चों को अत्यंत सरल भाषा का परिवेश उपलब्ध कराया जाए, ऑप्शन सी बच्चों को बिल्कुल भी भाषा न पढ़ाई जाए, ऑप्शन डी बच्चों को समृद्ध भाषिक परिवेश उपलब्ध कराया जाए। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आपल्याकडे दिलेला आहे, त्याचे 4 ऑप्शन आहेत। योग्य ऑप्शन काय राहू शकते ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। आपलं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, बच्चों को समृद्ध भाषिक परिवेश उपलब्ध कराया जाए। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 बघूया, भाषा सीखने सिखाने का उद्देश्य है, ऑप्शन ए दूसरों की बात समझना सीखना, ऑप्शन बी अपनी बात की पुष्टि के लिए तर्क देना, ऑप्शन सी विभिन्न स्थितियों में भाषा का प्रभावी प्रयोग करना, ऑप्शन डी अपनी बात कहना सीखना। प्रश्न क्रमांक 6 BCD पैकी उत्तर द्यायचं आहे मित्रांनो। 5 सेकंद आहेत आपल्याकडे। जेवढे आपण उत्तर देईल मित्रांनो तेवढे आपल्या लक्षामध्ये फिट बसणार आहेत। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे, जे की राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, विभिन्न स्थितियों में भाषा का प्रभावी प्रयोग करना। प्रश्न क्रमांक 7 बघूया, भाषा अर्जन में महत्वपूर्ण है, ऑप्शन ए भाषा का शिक्षक, ऑप्शन बी भाषा के विभिन्न रूपों का प्रयोग, ऑप्शन सी भाषा का व्याकरण, ऑप्शन डी पाठ्यपुस्तक। मित्रांनो, भाषा अर्जनमध्ये महत्त्वपूर्ण काय राहणार आहे ते सांगायचं आहे या 4 पैकी। मित्रांनो, ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये YES असा यस टाईप करायचा आहे मित्रांनो। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भाषा के विभिन्न रूपों का प्रयोग। मित्रांनो, ही टेलिग्रामला आपली PDF मिळणार आहे तुम्हाला। प्रश्न क्रमांक 8, बच्चों की भाषा संबंधी क्रमिक प्रगति का लेखा जोखा करना रिक्त स्थान से संभव है, ऑप्शन ए मौखिक परीक्षा, ऑप्शन बी पोर्टफोलियो, ऑप्शन सी उत्तर पुस्तिकाओं, ऑप्शन डी लिखित परीक्षा। मित्रांनो, मी बघत आहे कमेंट तुम्ही करत नाही कारण की तुम्ही उत्तर देत नाहीत प्रत्येक प्रश्नाचे। तर जर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत राहाल मित्रांनो, तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे, आपली प्रॅक्टिस पण चांगली होत राहील। तर उत्तर देण्याचे प्रयत्न करत चला मित्रांनो, आणि स्कोर किती येत आहे ते पण सांगत चला, त्यावर तुम्हाला कमेंटमध्ये मार्गदर्शन केले जाईल अभ्यासाबद्दल। प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, पोर्टफोलियो। प्रश्न क्रमांक 9 बघूया, भाषा की पाठ्यपुस्तके ऑप्शन ए साध्य है, ऑप्शन बी भाषा सीखने का एकमात्र संसाधन है, ऑप्शन सी अभ्यास परक ही होना चाहिए, ऑप्शन डी साधन है। प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन ABCD पैकी 5 सेकंदामध्ये योग्य उत्तर काय आहे ते सांगायचं आहे। तर मित्रांनो, पाठ्यपुस्तके हे एक साधन आहे, ऑप्शन क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 10, पत्र पत्रिकाएं भाषा सीखने में ऑप्शन ए बाधक है, ऑप्शन बी
त्रुटियों को बढ़ावा देती है, ऑप्शन सी बड़ों के पढ़ने की वस्तू है, ऑप्शन डी साधक है. प्रश्न क्रमांक 10 उत्तर द्यायचं आहे. कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे मित्रांनो. जेवढे उत्तर तुम्ही देसाल तेवढं तुमच्या लक्षामध्ये राहील आणि एक्झाममध्ये तुम्हाला सोपं जाईल मित्रांनो. पत्र पत्रिका भाषा सीखने में साधक है. प्रश्न क्रमांक 10 उत्तर ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 11 बच्चों की भाषा के आकलन का सर्वाधिक प्रभावी तरीका है, ऑप्शन ए लिखित परीक्षा, ऑप्शन बी प्रश्नों के उत्तर देना, ऑप्शन सी प्रश्न पूछना और पढ़ी गई सामग्री पर प्रतिक्रिया व्यक्त करना, ऑप्शन डी श्रुत लेखन. बच्चों की भाषा के आकलन का सर्वाधिक प्रभावी तरीका क्या है सांगायचं मित्रांनो. या चारपैकी काय असणार आहे. योग्य उत्तर आपलं राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी प्रश्न पूछना और पढ़ी गई सामग्री पर प्रतिक्रिया व्यक्त करना. प्रश्न क्रमांक 12 प्रश्न पूछना, प्रतिक्रिया व्यक्त करना, परिचर्चा में भाग लेना, वर्णन करना, ऑप्शन ए केवल साहित्यिक गतिविधियां है, ऑप्शन बी भाषा आकलन के तरीके मात्र है, ऑप्शन सी भाषा सीखने सिखाने तथा आकलन के तरीके है, ऑप्शन डी केवल शिक्षण पद्धती है. प्रश्न क्रमांक 12 उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. मित्रांनो अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली 30 प्रश्नाची प्रॅक्टिस होत राहते मित्रांनो. याच्यापेक्षा जास्त अजून काय असू शकणार आहे. तर मित्रांनो तसं सहकार्य देखील करा. तुमचं सहकार्य नेहमी माझ्यासोबत राहिलेलं आहे मला माहीत आहे. उत्तर देत चला मित्रांनो, तुमची प्रॅक्टिस होईल आणि आपल्या सर्वांचा योग्य अभ्यास देखील होईल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भाषा सीखने सिखाने तथा आकलन के तरीके है. प्रश्न क्रमांक 13 बहुभाषिक एवं बहुसांस्कृतिक कक्षा में, ऑप्शन ए बच्चों को मातृभाषा का प्रयोग वर्जित होना चाहिए, ऑप्शन बी बच्चों की मातृभाषा को समुचित सम्मान स्थान देते हुए मानक भाषा से भी परिचय कराना चाहिए, ऑप्शन सी बच्चों को केवल मानक भाषा के प्रयोग के लिए पुरस्कृत करना चाहिए, ऑप्शन डी बच्चों की मातृभाषा का ही सदैव प्रयोग किया जाना चाहिए. बहुभाषिक एवं बहुसांस्कृतिक कक्षा में काय असू शकते मित्रांनो तुम्हाला माहीत आहे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 13 उत्तर ज्याला येईल त्याचा अभ्यास बेसिक खूप चांगला आहे असं आपण समजूया. योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बच्चों की मातृभाषा को समुचित सम्मान स्थान देते हुए मानक भाषा से भी परिचय कराना चाहिए. प्रश्न क्रमांक 14 बघूया. भाषा के व्याकरण की समझ को, ऑप्शन ए केवल वस्तुनिष्ठ प्रश्नों के माध्यम से आंका जाना चाहिए, ऑप्शन बी केवल लघुत्तर प्रश्नों के माध्यम से आंका जाना चाहिए, ऑप्शन सी निबंधात्मक प्रश्नों के माध्यम से आंका जाना चाहिए, ऑप्शन डी संदर्भपरक प्रश्नों के माध्यम से आंका जाना चाहिए. भाषा के व्याकरण की समझ को कैसे आंका जाना चाहिए सांगायचं आहे मित्रांनो ABCD पैकी. योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी संदर्भपरक प्रश्नों के माध्यम से आंका जाना चाहिए. प्रश्न क्रमांक 15 निम्नलिखित में से कौन सा भाषा शिक्षण का उद्देश्य है, ऑप्शन ए निजी अनुभवों के आधार पर भाषा का सृजनशील प्रयोग करना, ऑप्शन बी भाषा सीखते समय त्रुटियां बिल्कुल न करना, ऑप्शन सी भाषा की बारीकी और सौंदर्य बोध को सही रूप से समझने की क्षमता को प्रोत्साहित करना, ऑप्शन डी भाषा के व्याकरण सीखने पर बल देना. प्रश्न क्रमांक 15 उत्तर द्यायचं आहे मित्रांनो ABCD पैकी. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी भाषा की बारीकी और सौंदर्यबोध को सही रूप से समझने की क्षमता को प्रोत्साहित करना. प्रश्न क्रमांक 16 बघा मित्रांनो काय दिलेला आहे. कविता को पढ़कर निम्नलिखित प्रश्नों 16 से 21 सबसे उचित विकल्प चुने. प्रश्न क्रमांक 16 ते 21 मित्रांनो या कवितेवर आधारित आहे. तर कविता व्यवस्थित वाचायची आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे की काय असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. कवितेचा प्रश्न क्रमांक 1 काले बादल में रहती चांदी की रेखा पंक्ति का भाव है, ऑप्शन ए विपत्तियों के बीच आशा की किरण दिखाई देती है, ऑप्शन बी बादलों के टकराने से बिजली चमकती है, ऑप्शन सी अंधेरे के बाद प्रकाश आता है, ऑप्शन डी काले बादलों में चांदी की रेखा रहती है. मित्रांनो कवितेचा अर्थ समजा व्यवस्थित बघा काय उत्तर राहू शकते या प्रश्नाचं. आपल्याला कवितेचं वाचन करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 16 योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. असे पॅरेग्राफ येतात कविता येतात ज्याच्यावरून आपल्याला खूप वेळ लागते उत्तर काढायला. म्हणून याची प्रॅक्टिस जर केली तुम्ही तर तुमचा चांगला स्कोर वाढेल. उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक सी अंधेरे के बाद प्रकाश आता है. प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 17 कवितेवर आधारितच आहे. काले बादल प्रतीक है रिक्त स्थान के, ऑप्शन ए जातिगत वैमनस्य, ऑप्शन बी मान्सून द्वारा आने वाली खुशहाली, ऑप्शन सी तूफान, ऑप्शन डी गर्मी से मुक्ती. मित्रांनो बघायचं आहे कवितेमध्ये काय उत्तर राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. अर्थ काय राहू शकते असं तसं व्यवस्थित प्रकारे कविता वाचून समजून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत मित्रांनो. ऑप्शन ए आपलं उत्तर राहणार आहे जातिगत वैमनस्य. प्रश्न क्रमांक 18 कवितेवरच आहे. व्यवस्थित कविता वाचायची आहे आपल्याला. काले बादल में रहती चांदी की रेखा में कौन सा अलंकार है,
ऑप्शन ए रूपक अलंकार, ऑप्शन बी उत्प्रेक्ष अलंकार, ऑप्शन सी श्लेष अलंकार, ऑप्शन डी उपमा अलंकार. काले बादल में रहती चांदी की रेखा. तर मित्रांनो विचार करा काय असू शकते, कोणता अलंकार असू शकते. मित्रांनो ऑप्शन सी आपलं उत्तर राहणार आहे श्लेष अलंकार. प्रश्न क्रमांक 19. निम्न में से बादल का पर्यायवाची शब्द नहीं है. ऑप्शन ए जलद, ऑप्शन बी घन, ऑप्शन सी पयोधर, ऑप्शन डी जलज. मित्रांनो 19व्या प्रश्नाचं उत्तर तर द्यायचंच आहे. ऑप्शन ए बी सी डी पैकी काय राहणार आहे. बादलचा समानार्थी शब्द कोणता नाही या चारमधून ते सांगायचं आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी जलज. प्रश्न क्रमांक 20 कवितेवरच आधारित आहे मित्रांनो. स्वतंत्र का विलोम शब्द है. ऑप्शन ए गुलाम, ऑप्शन सी ऑप्शन बी परतंत्रा, ऑप्शन परतंत्रता, ऑप्शन सी पराधीनता, ऑप्शन डी परतंत्र. स्वतंत्रता का विलोम शब्द है गुलाम, परतंत्रता, पराधीनता, परतंत्र. सांगायचं आहे मित्रांनो विरुद्धार्थी शब्द काय आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पराधीनता. प्रश्न क्रमांक 21. कवि क्या सुनने और देखने की बात कहते हैं. ऑप्शन ए बिजली को, ऑप्शन बी आशा की किरण को, ऑप्शन सी निराशा को, ऑप्शन डी बादलों को. सांगायचं मित्रांनो कवि क्या सुनने और देखने की बात कहते हैं. योग्य उत्तर आहे आशा की किरण को. प्रश्न क्रमांक बघूया 22 ते 30. प्रश्न या उतार्यावर आहे मित्रांनो. या पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा आहे, त्यानंतर या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. प्रश्न बघा इथे आहे, स्क्रीन अशी ॲडजस्ट केलेली आहे मी, थोडं समजून घ्या. पूर्ण एवढा पॅरेग्राफ प्रत्येक प्रश्नासाठी बसत नव्हता म्हणून मी थोडीफार ॲडजस्टमेंट केलेली आहे. प्रश्न क्रमांक बघूया 22. सामाजिक कार्य तथा शोध संस्थान का उद्देश्य था. ऑप्शन ए उन्हें केवल अनुशासित करना, ऑप्शन बी उन्हें स्वावलंबी आत्मनिर्भर बनाना, ऑप्शन सी उन्हें प्राचीन परंपराओं से परिचित कराना, ऑप्शन डी ग्रामवासियों को देश विदेश की जानकारी प्रदान कराना. मित्रांनो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. प्रश्न क्रमांक 22 ते 30 या उतारावर प्रश्न आहेत, म्हणजे 8 प्रश्न आपले आहेत. तर व्यवस्थित उतारा वाचायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चालायचं आहे मित्रांनो. मला मागे खूप कमेंट आल्यात की एवढे सोपे प्रश्न नसतात म्हणून आपली जी आपण पहिली सिरीज चालू केली होती त्यामध्ये. तर मित्रांनो ते मी तुमचा समजा अभ्यास बघण्यासाठी आणि सरावासाठी आणि योग्य दिशेमध्ये आणण्यासाठी करत होतो. आता मित्रांनो पातळी आपली वाढली आहे, पॅरेग्राफ उतारे सगळ्या गोष्टी येणार आहेत. तर आपल्याला आता उत्तर द्यायचे आहेत मित्रांनो. आपला किती अभ्यास आहे ते आपल्याला आता कळणार आहे आणि आपला जे पण अभ्यास आहे त्याहून आपल्याला अभ्यास वाढवायचा आहे हे नक्की आहे. मग तुम्हाला यामध्ये 30 पैकी 30 पण गुण आले तरी अभ्यास कायम ठेवायचा आहे मित्रांनो. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी उन्हें स्वावलंबी आत्मनिर्भर बनाना. प्रश्न क्रमांक 23. लेखक का मानना था ऑप्शन ए ग्रामवासी अपनी समस्याएं स्वयं सुलझा सकते हैं, ऑप्शन बी ग्रामवासियों को अपनी समस्याएं स्वयं सुलझाने की आदत है, ऑप्शन सी आधुनिक समय में वैज्ञानिक उपकरणों और जानकारी से कटकर या उसकी अवहेलना करके तरक्की नहीं की जा सकती है, ऑप्शन डी आधुनिक समय में वैज्ञानिक उपकरणों और जानकारी के बल पर ही तरक्की नहीं की जा सकती है. मित्रांनो प्रश्न क्रमांक 23चं उत्तर पॅरेग्राफमधून द्यायचं आहे आपल्याला. काय उत्तर राहणार आहे सांगायचं आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आधुनिक समय में वैज्ञानिक उपकरणों और जानकारी से कटकर या उसकी अवहेलना करके तरक्की नहीं की जा सकती. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. 24चं उत्तर बघा काय आहे मित्रांनो सांगा. संस्थान के निर्णय और संचालन में आधारभूत भूमिका इनमें से किसकी है. ऑप्शन ए केवल गरीब और दलित महिलाओं की, ऑप्शन बी उस गांव में रहने वाले सभी लोगों की, ऑप्शन सी गांव प्रधान की, ऑप्शन डी संस्थापक की. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर पॅरेग्राफमधून द्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल आणि तर लाईक करा मित्रांनो, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा मित्रांनो. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी उस गांव में रहने वाली सभी लोगों की. प्रश्न क्रमांक 25. आत्म उपसर्ग किस शब्द में नहीं है. ऑप्शन ए आत्मसम्मान, ऑप्शन बी आत्मीय, ऑप्शन सी परमात्मा, ऑप्शन डी आत्मनिर्भर. मित्रांनो हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे आणि हे पॅरेग्राफमध्ये नाही, हे आपल्या मनाने द्यायचं आहे, जे की आपलं योग्य उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक सी परमात्मा. प्रश्न क्रमांक 26 बघूया. लेखक के अनुसार तिलोनिया गांव में हमारे देश के आजकल के इतिहास का विस्मयकारी पन्ना लिखा जा रहा है, इसका कारण क्या है. ऑप्शन ए वहाँ एक स्वावलंबी विकास केंद्र चल रहा है, ऑप्शन बी वहाँ के लोग अनुदान पर आश्रित है, ऑप्शन सी केंद्र में इतिहास पर विस्मयकारी शोध किया जा रहा है, ऑप्शन डी तिलोनिया गाव पिछले गाव के रूप में जाना जाता है. मित्रांनो ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे, त्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला दिसणार आहे, झूम करून तुम्ही बघू शकता, त्यात काही अडचण येणार नाही तुम्हाला. तर इथे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे
वहाँ एक स्वावलंबी विकास केंद्र चल रहा है. मित्रांनो, आमच्याकडून जर काही अडचण असेल स्क्रीनमध्ये किंवा डिस्प्लेमध्ये किंवा लिहिण्यामध्ये टायपिंगमध्ये, तर आम्हाला नक्की सांगत जा. आम्ही त्यामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करू. प्रश्न क्रमांक 27. शताब्दी रिक्त स्थान समास का उदाहरण है. ऑप्शन ए द्विगु, ऑप्शन बी तत्पुरुष, ऑप्शन सी अव्ययी भाव, ऑप्शन डी बहुव्रीही. कोणता समास असू शकतो सांगायचा मित्रांनो. शताब्दी. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे द्विगु समास. प्रश्न क्रमांक 28. गांधी जी रिक्त स्थान को मान्यता नहीं देते हैं. ऑप्शन ए कर्मठता, ऑप्शन बी अकर्मण्यता, ऑप्शन सी साधापन, ऑप्शन डी आत्मनिर्भरता. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अकर्मण्यता. प्रश्न क्रमांक 29. शेवटचे 2 प्रश्न आहेत. आपल्याला 30 पैकी किती गुण येत आहेत ते सांगत चालायचं आहे. निम्नलिखित में से संज्ञा का उदाहरण नहीं है. ऑप्शन ए स्वावलंब, ऑप्शन बी अनुशासन, ऑप्शन सी अनुशासित, ऑप्शन डी आत्मनिर्भरता. इथे प्रश्न आहे मित्रांनो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनुशासित. प्रश्न क्रमांक शेवटचा 30 नंबरचा. उपयोगी शब्द का विलोम है. उपयोगी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा मित्रांनो. ऑप्शन ए अनुपयोगी, ऑप्शन बी अनपयोगी, ऑप्शन सी उपयोगिता, ऑप्शन डी अउपयोगी. प्रश्न क्रमांक 30चं उत्तर द्यायचं मित्रांनो. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अनुपयोगी. तर मित्रांनो 30 प्रश्न आपण बघितलेले आहेत. 30ही प्रश्नाचे उत्तर आपण दिले असेल अशी अपेक्षा करतो. आणि शेवटला किती स्कोअर येत आहे तुम्हाला ते सांगायचं आहे. तर शेवटपर्यंत येण्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलसोबत जुळून राहा. PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आरला मिळून जाईल. थँक्यू सो मच.